मोटो G34 वर्सेस रेडमी 12 5G या दोन मोबाईलमधील आपण आज फरक पाहणार आहोत। कोणता मोबाईल तुमच्यासाठी बेस्ट राहील हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की समजेल। तर सुरू करूया व्हिडिओ। तर आता सध्या आपल्याला सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट मोबाईलमध्ये पाहिजे ती म्हणजे 5G इंटरनेट। 5G नेटवर्क आपल्या मोबाईलमध्ये चाललं पाहिजे। तर दोन्ही पण मोबाईल आपल्याला 5G आहेत हे पाहायला मिळतं। तर आता पाहणार आहोत आपण मोबाईलचे काही फीचर्स ज्यावरून आपण सिंपली आयडेंटिफाय करू शकतो की आपण कोणता मोबाईल खरेदी। सर्वात पहिल्यांदा आपण मोबाईलच्या रॅम रोम विषयी बोलू। तर जो मोटोचा मोबाईल आहे त्याला 8GB रॅम आणि 128GB रोम दिलेले आहे आणि त्या मोबाईलची किंमत आहे 11,999 रुपये। आणि जो आपल्याला MIचा मोबाईल दिलेला आहे रेडमीचा त्या मोबाईलला 6GB रॅम आणि 128GB रोम इतकं दिलेलं आहे। त्याची किंमत आहे 12,499 रुपये। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला किमतीमध्ये 500 रुपयाचा फरक जाणवतो। परंतु जो मोटोचा मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये आपल्याला 2GB रॅम ही जास्त मिळते। त्यामुळे इथे पहिल्यांदा मोटो या मोबाईलचं आपल्याला असं समजतं की जास्त रॅम मध्ये आपल्याला कमी किमतीत हा मोबाईल मिळतो आणि जो रेडमीचा आहे तो कमी रॅम मध्ये आपल्याला त्याची किंमत मोटोच्या तुलनेत जास्त आहे। पुढचा मुद्दा आहे डिस्प्ले विषयी। तर जो मोटोचा डिस्प्ले दिलेला आहे 6.5 इंचेसचा आपल्याला HD+ डिस्प्ले दिलेला आहे आणि जो MIचा मोबाईल म्हणजे रेडमीचा मोबाईल आहे त्यामध्ये आपल्याला 6.7 इंचेसचा म्हणजे मोटोपेक्षा MIचा डिस्प्ले थोडा जास्त मोठा असणार आहे आणि फुल HD+ डिस्प्ले दिलेला आहे। या ठिकाणी आपल्याला डिस्प्ले मध्ये रेडमी कंपनीमध्ये आपल्याला असं दिसतं की रेडमी कंपनीने चांगल्या प्रकारचा डिस्प्ले मोटो। आता पाहूया आपण कॅमेरा क्वालिटी बद्दल। तर मोटो मध्ये आपल्याला 50+2 मेगापिक्सेलचे बॅक कॅमेरे दिले आहेत आणि फ्रंट कॅमेरा आपल्याला 16 मेगापिक्सेलचा दिलेला आहे। तर याच ठिकाणी रेडमीच्या मोबाईल मध्ये आपल्याला 50+2 मेगापिक्सेलचे आपल्याला बॅक कॅमेरे दिले आहेत। सेम ॲज म्हणजे मोटो सारखेच आपल्याला कॅमेरे रेडमी मध्ये पण दिलेले आहेत। परंतु जो फ्रंट कॅमेरा आहे तो मोटोचा आहे 16 मेगापिक्सेल आणि तो रेडमीचा आहे 8 मेगापिक्सेल। तर या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा मोटो मध्ये आपल्याला जास्त प्रकारचं आपल्याला फीचर्स दिलेलं आहे असं दिसतंय। बॅटरी दोन्ही मोबाईलची सेम आहे म्हणजे 5000 mAh ची बॅटरी आपल्याला दोन्ही मोबाईल मध्ये पाहायला मिळते। आपल्याला प्रोसेसर मध्ये या ठिकाणी आपण पाहू तर प्रोसेसर मध्ये आपल्याला स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर आपल्याला मोटोच्या मोबाईल मध्ये दिलेले आहे आणि स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 प्रोसेसर आपल्याला रेडमीच्या मोबाईल मध्ये दिलेले आहे। प्रोसेसर दोन्ही पण चांगलेले आहे। तर मोटोच्या मोबाईल मध्ये दिलेले प्रोसेसर हे जुनं प्रोसेसर आहे म्हणजे ते पहिल्यांदा बऱ्याच दिवसांपूर्वी लॉन्च झालेले प्रोसेसर आपल्याला मोटोच्या मोबाईल मध्ये दिलेले आहे। पण ते प्रोसेसर काम चांगलं देते असा त्याचा रिझल्ट आहे। त्यामुळे या ठिकाणी पण आपण मोटोलाच प्रिफर करू शकतो। आणि मोटो मध्ये एक फीचर अजून ऍड करून दिलेले ते म्हणजे मोटोचा जो बॅक पॅनल आपल्याला दिलेला आहे तो रेडमीचा आपल्याला बॅक पॅनल नॉर्मल मोबाईल सारखा पाहायला मिळतो। पण जो मोटोचा बॅक पॅनल दिलेला आहे विगन लेदरचा म्हणजे आपल्याला पाठीमागच्या बाजूने सर्व प्रकारे हे आपल्याला विगन लेदर हे बॅक पॅनल आपल्याला मिळतं। म्हणजे ते जास्त महागड्या मोबाईल मध्ये आपल्याला पाहायला मिळतं। ते आपल्याला 12,000 रुपयामध्ये मिळू राहिले। त्यामुळे हा एक प्लस पॉइंट आपण मोटो मध्ये पाहू शकतो। तर या ठिकाणी शेवटी सर्व आपण फीचर्स कॅमेरा क्वालिटी प्रोसेसर वगैरे सर्व पाहता आपण मोटोचा मोबाईल हा आपण विकत घेऊ शकतो। कारण की आपल्याला रेडमी पेक्षा मोटो मध्ये कमी किमतीमध्ये आपल्याला चांगले फीचर्स मिळत आहेत। त्यामुळे आपण मोटोचा मोबाईल घ्यावा असं माझं सजेशन राहील। किंवा जर तुम्हाला फुल HD+ डिस्प्ले आपल्याला पाहिजे असेल तर तो एक प्लस पॉइंट फक्त रेडमीच्या मोबाईल मध्ये आहे। नाहीतर बाकीचे सर्व प्लस पॉइंट हे आपल्याला मोटोच्या बाजूने पाहायला मिळतात। तर मोटोच्या मोबाईल मध्ये आपल्याला कमी किमतीत जास्त फीचर्स पाहायला मिळत आहेत। तुम्हाला समजलं असेलच की तुम्ही कोणता मोबाईल खरेदी केला पाहिजे। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी
चॅनलला सबस्क्राईब नक्की